नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको. आम्ही आत्ता आहोत ढेपेवाड्यात आणि तिथं आत्ता स्टार प्रभावर जी येत्या 18 तारखेला मालिका सुरू होती आहे, घरोघरी तिच्या चुली, त्या निमित्ताने आम्ही आत्ता ढेपेवाड्यात आहोत आणि माझ्याबरोबर आहेत आत्ता प्रसिद्ध आणि ज्येष्ठ अभिनेत्री सविताताई प्रभुणे. सविताताई, तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत. आणि सर्वप्रथम मी तुमचं अभिनंदन करतो की आम्ही थोडा भाग बघितला आत्ता या मालिकेचा, खूप छान वाटला आहे. तुमच्या टीमशी आम्ही जे काही तुम्ही स्टेजवर केलं ते इंटरॅक्ट, तेही खूप छान होतं. आणि मला आनंद ह्याच्यासाठी होतो की गेले जवळपास 4 दशकं तुम्ही अतिशय उत्तम काम करताय. नाटक असेल, सिनेमा असेल, टेलिव्हिजन असेल, प्रत्येक वेळी तुमच्या भूमिकेत काहीतरी नवीन असतं आणि तसं असल्याशिवाय तुम्ही त्या भूमिका स्वीकारत नाही. तेव्हा मला उत्सुकता आहे की ह्या मालिकेतल्या तुम्ही जी भूमिका साकारणार आहात त्यात तुम्हाला कोणते बारकावे कंगोरे असे दिसले की आपण ही मालिका करायलाच हवी असं वाटलं? तिथं बसून आपण तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. मी बऱ्याच वेळेला प्रेमळ आईची अशी भूमिका केली आहे की जी नायिकेच्या मागे खंबीरपणे उभी राहिली जाते वगैरे. किंवा मध्ये मी एक सिरियल केली होती ज्याच्यामध्ये मी खलनायिकेचा पण रोल केला होता. पण या वेळेला मला या सिरियलमध्ये सगळ्यात काय आवडलं तर एकतर एकत्र कुटुंब पद्धतीची गोष्ट आहे जी मला मनापासून आवडली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रेमळ सासू आहे. सासू प्रेमळ आहे, जी हा फॅक्टर महत्त्वाचा आहे. आणि सासवा प्रेमळ असतात आणि त्या सुनांना समजून घेतात, सुनांवर विश्वास ठेवतात. हे मला वाटतं म्हणजे हे सासू सुनेचं नातं मला आवडलं. तर म्हणून मला करायला, कारण काय, जितकं तुम्हाला नाविन्य मिळेल तितकं करायला मजा येते. तर त्या दृष्टीने म्हणून मी ही भूमिका स्वीकारली. आता 18ला मालिका सुरू होती आहे, तुम्ही काही भाग चित्रित केलेत. तर ह्या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ह्यात काही ज्येष्ठ कलाकारही आहेत, म्हणजे नयनाताई आहेत, तुम्ही स्वतः आहात आणि प्रमोद पवार आहेत आणि काही नव्या दमाची आत्ताची लोकप्रिय कलाकारही आहेत, अभिनेते अभिनेत्री. तर काही कमी दिवसांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला? तुम्ही किती लवकर ह्या सगळ्या टीमबरोबर जेल झाला असं वाटतं तुम्हाला? खूप मजा आली. म्हणजे काय झालं की आम्हाला सुद्धा जेव्हा प्रत्येक जणांची नावं कळत गेली तेव्हा म्हटलं अरे वा, ह्यांच्याबरोबर काम करायला मिळणार आहे. म्हणजे या नयनताई इतक्या सिनियर आहेत आर्टिस्ट, इतक्या हुशार, इतक्या चांगल्या. आणि प्रमोद सर, त्यामुळे किंवा ही नवीन मुलं इतकी हुशार आहेत हल्लीची सगळी, त्यांची कामं मी पाहिलेली आहेत. तर त्यामुळे या सगळ्यांबरोबर मी काम केलेलं नव्हतं. त्यामुळे मला काम करण्याची नवीन म्हणजे सिनियर, पण माझा अनुभव पहिल्यांदा त्यांच्याबरोबर काम करण्याचा मिळणार होता. त्यामुळे मजा येते. सेटवर आम्हाला त्यांच्या सल्ल्याचा खूप उपयोग होतो. आणि आम्ही एकत्र बसून, जसं मगाशी आमच्या दिग्दर्शकांनी सांगितलं, आम्ही एकत्र बसून रीडिंग करतो किंवा काही सजेशन असतील तर ते तेव्हाच देवाणघेवाण करतो आणि मग रिहर्सल करून आम्ही करतो. तर त्यामुळे मजा येते. बऱ्याच जणांना थिएटरची बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळा अनुभव किंवा फायदा मिळतो. तर मजा येते. प्रत्येकाच्या अनुभवाचा फायदा आम्ही घेतो. आणि नयनाताईंबरोबरचे काही सीन झालेत तुमचे? कसा अनुभव होता एकंदरीत? तुम्हाला किती छान वाटलं त्यांच्यावर काम करायला? छान वाटलं. म्हणजे त्या माझ्या म्हणजे मी त्यांची अत्यंत लाडकी मुलगी असते आणि माझ्यावरच्या प्रेमापोटी त्या कशा खाष्ट वागतात माझ्याशीच. हा तो खूप गमतीशीर भाग लोकांना पाहायला मिळणार आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये सिरियलमध्ये मजा अशी आहे की प्रेमळ सासू आहे आणि खाष्ट आई आहे. त्यामुळे आणि नयनाताईंच्या बरोबर काम करताना मला खरंच खूप मजा येते. आणि ही नवीन मुलं आत्ताची त्यांच्याबरोबरही मजा येते. कारण त्यांच्याकडे सुद्धा आज प्रत्येकाने वेगवेगळ्या सिरियलमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या असल्यामुळे त्यांच्याकडे अनुभव आहे आणि ती त्यांच्या कामामध्ये अत्यंत सिन्सिअर आहे, मेहनती आहेत. त्यामुळे खरंच मला काम करताना एक वेगळी एनर्जी मिळते, वेगळा उत्साह असतो आमच्या सेटवर. आणि निर्माता म्हणून सुचित्राताई बांदेकर, सोहम आणि पूर्ण बांदेकर कुटुंबच, त्यांचा तुमच्याशी कसा काय अनुभव आला त्यांचा तुम्हाला? आदेश सरांबद्दल तर काय सांगायचं. आदेशजींची आमची आधीच ओळख होती आणि त्यांनी खूप आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन पण केलं आहे, मदत पण केली आहे. पण त्यांच्या आधीच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा त्यांनी विचारलं होतं, पण त्यावेळेला नाही करता आलं वेगळ्या कामांमध्ये असल्याने. पण यावेळेला तो योग जुळून आला, त्यामुळे मी ठरवलं आवर्जून करायचंच कोणत्याही परिस्थितीमध्ये. आणि सोहम अतिशय मेहनती आहे. सोहम जवळजवळ रोज येतो आणि सेटवर असतो, बारकाईने सगळ्या गोष्टीकडे बघतो किंवा कुठे काही हवं असेल किंवा काही असेल विचारपूस करतो. त्यामुळे
म्हणजे आपलेपणाने विचारत असतो तो, त्यामुळे बरं वाटतं. आणखीन एक माझ्या मनात प्रश्न असा होता की तुम्ही इतकी वर्ष काम करताय, डेली सोप खूप केलेत तुम्ही, तुम्हाला बदल जाणवत आहेत आत्ताच्या ह्या जाणवतात टप्प्यावर? म्हणजे प्रचंड जाणवतात. कारण मी जेव्हा सिरियलमध्ये काम करायला सुरुवात केली, सिरियल जेव्हा नवीन नवीन सुरू झाल्या होत्या तेव्हा 13 एपिसोड, मग 52 एपिसोड, 52 झाल्या तेव्हाच आम्हाला वाटलं अरे बापरे 52, मग झालं 104, मग 104 नंतर झालं की आठवड्यातनं 2 दिवस येणार, 3 दिवस येणार, मग कळलं की डेली सोप्सच सुरू होणार, म्हणजे रोजच शूटिंग, आणि मग हजार एपिसोड. म्हणजे मी ज्या आधीच्या काही 1-2 हिंदी सिरियल केल्या होत्या त्या हजार एपिसोडच्या झालेल्या होत्या. त्यामुळे हळूहळू बदल होत गेले. पण मोठा बदल असा जाणवला की जेव्हा डेली सोप सुरू झाली तेव्हा प्रत्येक डिपार्टमेंटचंच काम खूप वाढलं, आणि त्यामुळे आणि मोठं चॅलेंज असतं ना की तुम्ही रोज मनोरंजन करा, रोज लोकांना आपल्या गोष्टीमध्ये खेळवून ठेवा. मला वाटतं जास्त चॅलेंजिंग झाला हा सगळा प्रकार. आणि तुमच्या आजवरच्या कामात जसं मी आधीही म्हटलं खूप व्हरायटी आहे, खूप वेगवेगळे प्रयत्न तुम्ही केलेले दिसतात. तर मला जाणून असं घ्यायचं आहे की असं काही आहे का काम की जे आलेलं नाही आहे तुमच्याकडं आजवर, पण ती इच्छा आहे तुमच्या मनात, हे माझ्याकडे यायला हवं आहे काम, असं वाटतं तुम्हाला? मी आत्तापर्यंत हिंदीमध्ये, मराठीमध्ये सिरियल्सच्या संदर्भात जर तुम्ही विचारत असाल तर सिरियलमध्ये मी ज्याला आपण पॉझिटिव्ह किंवा नेगेटिव्ह असे दोन्ही प्रकारचे रोल हिंदी मराठीमध्ये केले. अजून खूप विनोदी रोल नाही केलेला. त्यामुळे पुढे मागे जर कधी नाटकामध्ये केला आहे 4 दिवस प्रेमाचेमध्ये, पण सिरियलमध्ये नाही. पण पुढे मागे जर तसं संधी मिळाली तर नक्की करेन. एक शेवटचाच प्रश्न, आणि जर तुम्हाला तो कम्फर्टेबल वाटला तरच तुम्ही उत्तर द्या. काही दिवसांपूर्वीच एका अभिनेत्रीने स्टेटमेंट केलं की तिच्या आडनावामुळं तिला काम मिळालं नाही. मी तुम्हाला प्रश्न यासाठी विचारतोय की तुम्ही इतकं चांगलं काम केलं आहे, इतकी वर्ष काम करताय तुम्ही, असं प्रकार घडत असतील आपल्या इंडस्ट्रीत? कारण खूप आत्ता समाज माध्यमात त्याचे पडसाद उमटलेले आहेत. तुमचं स्वतःचं काय ऑब्झर्वेशन आहे? तुम्ही सांगितल्याशिवाय मला ते माहितीच नव्हती ही बातमी. पण नाही, मला कधीच आत्तापर्यंत असा अनुभव ना हिंदीमध्ये ना मराठीमध्ये कधीच नाही आला की तुम्ही विशिष्ट आडनावाचे आहात म्हणून तुम्हाला काम मिळतं आहे किंवा मिळत नाही. मला वाटतं, मला उलट माझ्या या इंडस्ट्रीचा अभिमान आहे की असा हा भेदभाव इथे कधीच केला जात नाही. म्हणजे मला तरी तसा अनुभव नाही. म्हणजे आडनावाचा नाही, पण तुम्हाला छोटे मोठे प्रसंग आले असतील तुमच्या करिअरमध्ये, पण अगदी त्याचा तुम्हाला धक्का बसला किंवा धसका घेतला असं काही घडलेलं नाही तुमच्याबद्दल? असं नाहीच आला की जिथे मी मुद्दाम आवर्जून तुम्हाला सांगावं किंवा लक्षात ठेवावं किंवा एक असा माझ्या मनात ती रुखरुख राहावी, असं काही नाही घडलेलं आहे. खरंच नाही, देवाच्या कृपेने नाही घडलेलं. बरं, आता अगदी शेवटचा प्रश्न, ही मालिका तर तुम्ही करताच आहात, बाकी तुमचं नवीन काम आम्हाला काय बघायला मिळणार? म्हणजे आता यावर्षी रिलीज होणारी एक फिल्म आहे माझी, वडापाव म्हणून, तर ती प्रेक्षकांच्या भेटीला यावर्षी येईल. छान टायटल आहे, सगळ्यांना माहिती असते. आणि अशी आहे, प्रसाद ओकची आहे ती फिल्म. आपल्या प्रेक्षकांना काय आव्हान कराल या मालिकेच्या निमित्त? स्टार प्रवाह या तुमच्या आणि माझ्या लाडक्या चॅनलवर 18 मार्चपासून संध्याकाळी 7:30 वाजता घरोघरी मातीच्या चुली ही मालिका घेऊन आम्ही तुमच्यासमोर येतो. आजपर्यंत तुमचं मनोरंजन करण्याचा वसा आम्ही उचलला आहे आणि याच्यापुढेही आम्ही तुमचं मनोरंजन करू या मालिकेद्वारे, याची मला खात्री आहे. तेव्हा माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, तुम्ही ही सिरियल अगदी आवर्जून बघा आणि तुम्हाला ती नक्की आवडेल. खूप छान. मला वाटतं की सविताजी, तुम्ही खात्री दिलीच आहे आणि तुमचा आजवरचा ट्रॅक रेकॉर्ड बघता आम्हाला नक्कीच यातून काहीतरी चांगलं मिळेल. तर मी तुम्हाला या मालिकेसाठी आणि भविष्यात तुम्ही जे काही काम करणार आहात त्याच्यासाठी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.